तर आज होता होळीचा दिवस, म्हणजेच रंगपंचमी. आणि मस्तपैकी बघा सगळ्यांना ना, दोघांना पण दिलं मस्त पाणी भरून, कलर वगैरे टाकून त्यांना दिलं आणि बलून्स वगैरे पूर्ण फुगवून दिले. आणि शिवांशला नवीन पिचकारी आणली, तो पण खूप हॅप्पी होता. आणि सावीची आहे ना, ही फर्स्ट आहे होळी हिची. कारण की फर्स्ट म्हणजे आता ही सेकंड असेल, कारण की फर्स्ट जेव्हा होळी आली तिची तेव्हा ती खूप लहान होती, असेल ती 5 महिन्याची असणार आहे. 5 महिन्याचीच होती तेव्हा, तर ती लहानच होती तेव्हा, तिला काय होळीचं एवढं काय माहिती नव्हतं. बट तिच्यासाठी ही जी ती स्वतः खेळू शकेल अशी ही तिच्यासाठी पहिली होळी होती. आणि खूप मस्त एन्जॉय. मला वाटलेलं की ती रडेल वगैरे, पिचकारी वगैरे, कारण की तिला ना पाण्याची खूप भीती वाटते. आंघोळ करताना पण भरपूर नाटकं करते ती. पण होळी खेळताना तिने खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली. आणि तिला ना असं वाटत होतं खेळतच राहू. पण कसं आता फर्स्ट टाईम ती एवढं जास्त टाईम पाण्यात होती. तशी ती कपडे धुताना, परत फरशी वगैरे पुसताना असतेच ती माझ्या मागे. पण आज तिला जास्त टाईम ती पाण्यामध्ये होती. मग मी पण खेळू दिलं. मी बोलली ठीक आहे, जास्तच पोरांना हे नाही करायचं. फुगे ना काय करत होती, ते गपचूप फुगे घ्यायचे आणि तोंडाने चावायची. काय होत होतं मग, ते फुगे तसेच ते दात लागून फुटायचे तोंडातच. तेव्हा मग घाबरत होती. आणि मग अशी चाललेली हिची होळी. आणि दोघांनी खूप एन्जॉय केला, परीने आणि शिवांशने. त्यांना आपल्या गॅलरीतच खेळू दिलेलं. मी बोली फुल एन्जॉय करा आज तुम्ही, काय मस्ती करायची ती करून घ्या. आणि शिवांशला लागत होती थंडी, तो खाली पण जात होता खेळायला. त्याचं काही घरामध्ये मन लागत नव्हतं, त्याला फ्रेंड्समध्ये जायचं होतं खेळायला. त्याला पण बोलली जा खेळायला, तो गेला. पण त्याला खाली लागत होती थंडी. परत आला मग कपडे चेंज करायला. आणि हिचे पण 2 वेळा कपडे चेंज झाले, कारण की हिला पण थंडी लागत होती. आता हा होळीचा टाईमच असा असतो की गार पण असतं आणि ऊन पण भरपूर येत असतं आणि हवा पण चालू असते. अशा टायमामध्येच होळी येते नेमकी. तर काय माहिती, हेच वातावरणाचंच हे सगळं असेल ना, त्याच्यामध्ये होळी खेळायची असते. तर ह्या सगळ्या गोष्टी मला पण माझं लहानपण आठवलं. आम्ही पण लहान असताना असं भरपूर अशी थंडी लागून यायची होळी खेळता. म्हणून शिवांशला बोलले घे बाळा, दुसरे कपडे घे घालून. मला माझे दिवस आठवले. मी पण त्याला काही ओरडली नाही की कशाला सारखे कपडे बदलतो. मी पण बोलली जाऊ दे, खेळून घे बाबा, आजचा दिवस एकच दिवस तर माणूस होळी खेळते. मग खेळू दिलं त्यांना. त्यांचे सारखे कपडे चेंज करून मी बोलली खेळा, बिंदास खेळा. ते बघा कसा कुडकुडतोय. पण तो घाबरत होता. मम्मीला कसं सांगू का मला थंडी लागते. त्याला वाटलं जर मी कपडे बदलायला बोललो तर मम्मी मला बोलेल आता कपडे बदलून झालेत, आता काय खेळायचं नाही, आता गपचूप बस घरामध्ये. पण मला ते त्याच्या फिलिंग समजल्या आणि मग त्याला कपडे वगैरे चेंज करून परत खेळायला लावलं. तर अशा पद्धतीने मस्त हा दिवस गेला होळीचा. छान असं जेवण वगैरे केलं. पण नेमकं ग्रहण होतं म्हणून मग पटापट सगळ्या गोष्टी आवरल्या, आंघोळ वगैरे घातली पोरांना आणि झोपी गेलो.